चला, पॉवर प्लेचा रूल आपण पुन्हा एकदा या ठिकाणी नियमावली जी आहे तुमच्यापर्यंत पोचवतो आहे. तुम्हाला ओव्हरऑल 2 पॉवर प्ले आहेत. पॉवर प्ले 1 जे मॅन्डेटरी आहेत आणि त्यानंतर सेकंड पॉवर प्ले जे आहे ते सेकंड ओव्हर थर्ड ओव्हर या 2 ओव्हरमध्ये घ्यायचं आहे. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू 38 सर्कलचे बाहेर असणार आहेत आणि सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये 3 खेळाडू पॉवर प्ले 38 सर्कलचे बाहेर असणार आहे. आणि ओव्हरऑल जर पाहिला गेला तर पॉवर प्लेच्या आतमधून बिहाइंड द स्टंप जे लाईन आहे त्याच्या आतून गेला पॉवर प्लेच्या तर एक सिंगल धाव आहे आणि पॉवर प्लेच्या बाहेरून गेला तर तुम्हाला 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात भेटणार आहेत. आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर अगदी जे एक ट्री आहे त्याचे ब्रांचेस काही आतमध्ये आहेत. त्या ब्रांचेसला देखील बॉल लागला तर तुम्हाला षटकार आणि चौकार या ठिकाणी भेटेल. ठाकूर 11 संघ विनंती असणार आहे की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा आहे. बॅटिंगसाठी गणेश तर नॉन स्ट्रायकिंगकडे निलेश. ही जोडी मैदानाची आतमध्ये आहे. तर बॉलिंग ट्रॅकवर सध्याच्या घडीला विनोद सोनावणे यांचा वापर जय श्रीश्याम जिथे बॅगस नवघर संघ करताना पाहायला भेटत आहे. चला, सामन्याला सुरुवात होत आहे. उदय पाटील अगदी नेहमीच हसता चेहरा आहे जिथे पॅकर्स टीमसाठी. जेव्हा जेव्हा मैदानामध्ये उदय पाटील आपण पाहतो अगदी टीमसाठी दमदार कामगिरी करण्यासाठी जाणला जातो. मात्र पाहूया आज त्याचा खेळ आपल्याला कसा पाहायला भेटेल या मॅचमध्ये, या पूर्ण मालिकामध्ये. चांगली साईड आहे ओव्हरऑल जिथे पॅकर्स नव्वद टीमकडे. सतीश चव्हाण, अक्षय सोनी, उदय पाटील, सचिन पाटील, सनी पटेल हे 5 विस्फोटक फलंदाज आहेत. बॉलिंगसाठी जर पाहिला गेला तर विनोद दादूस, राज जैन, अभय कदम, त्यानंतर रिषभ असे 4 ऑप्शन अवेलेबल आहेत टीमकडे. ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी आहे. अगदी व्हाईट अँड व्हाईटमध्ये आपल्याला टीम ठाकूर 11 हा संघ दिसताना पाहायला भेटणार आहे या मॅचमध्ये. सचिन पाटील नेहमीच टीमला लीड करतात. अक्षय सोनी सध्याच्या घडीला स्वतःचा फॉर्म सर्च करत आहेत. आज काहीतरी नाविन्य पाहायला भेटत आहे म्हणजे पहिल्याच ओव्हरमध्ये विनोद सोनावणे यांच्या हातामध्ये चेंडू देण्यात आलेला आहे. लेट्स सी, पाहूया पहिल्या ओव्हरमध्ये कसा प्रभावित करतात या मॅचमध्ये. तर बॅटिंगसाठी आहेत गणेश. चला, काउंटडाऊन सुरू करूया. मॅचला ऑन करूया. 5 4 3 2 अँड गावदेवी माते की जय 1 या ठिकाणी सुरुवात करूया. आणि जय श्रीश्याम खाडू श्याम जी की जय. पहिला चेंडू अप्रतिम स्ट्रोक आहे. सचिन पाटील त्या ठिकाणी वेगाने आले मात्र एक सिंगल धाव. वेल फील्डिंग बाय सचिन पाटील. जास्त चॉकलेटी, जास्त क्रिस्पी, कॅडबरी बग. हॅलो
धुली हुई शर्ट पे दाग की परछाई। ग्रेवी का दाग भी जाते जाते जाता है। निश्चितपणे असणार आहे. राईट से. माध्यमातून नाही का? चेंडू आहे या ठिकाणी. बाकी एज आहे. डिक्लेअर आहे तिकडे, डिक्लेअर आहे. लक्ष द्या. जी लाईन आहे, लाईनच्या मध्ये चेंडू गेला तर एक धाव डिक्लेअर आहे. लाईन आहे, लाईनच्या मध्ये चेंडू गेला तर एक धाव डिक्लेअर आहे. मोठा नाव टीममध्ये म्हणजे हार्टरची कमी नाही आहे. मात्र हिट आज करावा लागेल जितू बॅकर्सच्या बॅटरला, कारण ते हिट आता भिवंडीमध्ये झाला नाही आहे, तो हिट आतापर्यंत ठाण्यामध्ये झाला नाही आहे, तो हिट आर के मोरवा क्रीडांगणमध्ये झाला नाही आहे. मात्र आज स्वतःच्या होम ग्राउंडवर हिट झाला पाहिजे. चांगला फटका आहे या ठिकाणी. उदय पाटील सावलेत पुढे थांबवल्या बॉलला. हे महत्त्वपूर्ण आहे, कारण जेव्हा जेव्हा पॉवर प्ले असतो त्या पॉवर प्लेच्या फिल्डिंग व्ह्यूमध्ये आपल्याला बॉलला थांबवायचा आहे. तो प्रयत्न उदय पाटीलचा सक्सेसफुल राहिला आहे. एक धाव ओव्हरऑल. 3 चेंडू कंप्लीट आणि धावा आहेत 3. नेहमी आपण म्हणतो सध्याच्या घडीला आहे. अगदी जितका क्रिकेटच्या पटलावर मैदानामध्ये शत्रू आहेत एकमेकांचे, मात्र मैदानाच्या बाहेर आल्यानंतर तितका मोठा आपला बॉन्डिंग देखील आहेत. आपण मीरा भाईंदरकर आहोत, आपण नवघरकर आहोत, तर आपल्याला अभिमान वाटला पाहिजे या गोष्टीचा. आणि एकमेकांच्या विरोधात ऑब्जेक्शन घेणे, पेनल्टीचं रनसाठी कॉल करणे हे चुकीचं आहे. मी म्हणेल कुठे ना कुठेतरी दोन्ही टीमनी अंडरस्टँडिंगचा गेम खेळला पाहिजे आणि चांगला क्वालिटीचा क्रिकेट खेळला पाहिजे. या गोष्टीकडे प्रामाणिकपणे लक्ष दिला पाहिजे मी म्हणेल. चला पुन्हा एकदा विनोद सोनावणे या ओव्हरमधील पुढील चेंडू घेऊन. वेगवान चेंडू, अतिशय जबरदस्त क्रॅकिंग ड्राईव्ह आहे गणेशच्या माध्यमातून. पात्रा ब्रदर्स यांचा देखील आगमन झालं आहे. वेलकम पात्राबाई, गुड मॉर्निंग. पुन्हा एकदा विनोद सोनावणे अतिशय जबरदस्त लाईन आणि लेंथवर मेरिटच्या अनुसार गोलंदाजी. शॉर्ट पुल आहे चेंडू या ठिकाणी. अभयने देखील थांबवला आहे. सध्या एफर्टसाठी, कमिटमेंटसाठी जितू बॅकर्स संघ 100% देताना पाहायला भेटत आहे. याआधी सचिन पाटील होते, त्यानंतर उदय पाटील आणि आता अभय सिंग फ्रेममध्ये आलेले आहेत. वेल फिल्डिंग. लो फुलटो चेंडू, मोठा गॅप आहे. सनी पटेल त्या ठिकाणी कमी पडेल आणि चेंडू निघून गेला आहे. बाहेर छान धावा.
जे सिनियर प्लेयर आहेत ते चर्चा करत आहेत त्या ठिकाणी. बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 घेऊन गोलंदाज अभय सिंग. चला या ठिकाणी P2चा वापर. टीम ठाकूर 11 चव्हाण सर यांचा हा संघ आहे आणि स्वतः राजीव ठाकूरजी हेही देखील या ठिकाणी आलेले आहेत. स्वागत आहे राजीव ठाकूरजी, आपका वेलकम. पुन्हा एकदा अभय कदमचा वापर या ठिकाणी दुसऱ्या ओव्हरमध्ये. कालचा दिवस आपण रात्री पाहिला. गोडदेव ठाकूर 11 या संघ कासर वडवली या विभागामध्ये कामगिरी चांगली झाली नाही काल ठाकूर 11 या टीमच्या माध्यमातून. आणि आज जे ओरिजिनल ठाकूर 11 टीम आहे, ओ हो हो हो, पहिला चेंडू वेगवान, प्रचंड वेग साठी मैदानाशी क्रमांक 3 वर नवनीत एक अजून धडाकेबाज. उमेश पाटील यांचं देखील स्वागत. कुशल पाटील यांच्याही माध्यमातून या विभागामध्ये मीरा भाईंदर अंडरम स्पर्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला भेटतो. तो अजूनही दुसरा सीझन आला नाही आहे. जितका मोठी त्यांची मॅच असते तितका मोठा त्यांचा व्यासपीठ देखील असतो. ओ या ठिकाणी भीमर असणार आहे. हा फुल टॉस चेंडू सुटला हातातून आणि अटेम्प्ट केला होता या ठिकाणी नवनीतने. बॅटची लिडिंग एज आणि 1+1 फेट असणार आहे. पुढील बॉल याकडे लक्ष द्या. अक्षय पाटीलला चेंडू आज खऱ्या अर्थाने चांगला दिसेल, कारण कालचा दिवस त्यांनी गाजवलेला आहे. कारण चला मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. अगदी मोहन पाटील साहेब देखील या मॅचचा आनंद घेतात, जे अक्षय पाटील यांचे वडील आहेत. जे कधी पण त्यांच्या अक्षय पाटीलच्या घरी गेलो तर तेव्हा सांगतात काय चेन्या हे लोक काय करतात, जिंकतच नाही. पण आज असं वाटतंय ज्या प्रकारे जितू पॅकर्सची मीटिंग झाली आहे, कुठे ना कुठेतरी गेम प्लॅन चेंज केला आहे. फटका चांगला आहे या ठिकाणी. ऑफ साईड रिजनमध्ये 1 बाउन्स, चेंडू निघून जाईल धन धन करून.
कौशल पाटील यांच्या माध्यमातून देखील आपल्याला सलग 2 दिवस सर्वांचे तहान कमी करण्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील केलेली आहे. त्याबद्दल कौशल उमेश पाटील यांचा देखील मनपूर्वक धन्यवाद. 2 ओव्हरचा खेळ संपला आहे. धावसंख्या तब्बल 17 आहे. आणि साई विहार नवगड संघ एक नाव मी विसरलेलो, तो नाव म्हणजे राकेश पाटील. अगदी ॲज अ ओपनर आपण पाहिलं कित्येक वर्ष राकेश पाटील यांना देखील ओपनिंग करताना, आणि सध्याच्या घडीला तेही देखील क्रिकेटपासून थोडेसे दूरवर आहेत. संदीप आपडी आला आहे बॉलिंगसाठी. पहिला चेंडू वेगवान भन्नाट गतीने 1 फॉर द ओव्हर या ठिकाणी. चांगला चेंडू या ठिकाणी ब्लॉकरमध्ये टाकला आहे आणि या बॉलला अगदी खोदून काढला आहे. मी म्हणेल आपल्यास होम ग्राउंडवर टीम आहे तर अगदी त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो अगदी उंचावलेला आहे. प्रयत्न आहे आज टायटल विजेता पदे जिंकण्याचा. शॉर्ट पिच चेंडू होता, पुल केला आहे आणि चेंडूला अगदी गुल केला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. यांचं देखील आगमन झालेलं आहे. स्वागत आहे सनी सिंग जी आपका. त्यावर चेंडूवर आक्रमण केला, त्यानंतर ब्लॉकरमध्ये चेंडू आला, त्या बॉलवर रिस्पेक्ट केली आहे. हेच क्रिकेट आहे, आपल्याला शिकवतो की आदर करा, चांगला चेंडूचा सन्मान करा, आणि ते सन्मान केला आहे. धावसंख्या तब्बल 23 धावा, 23 लॉस ऑफ 1. फटका अप्रतिम, फटका दर्जेदार, फटका क्वालिटी आणि घेऊन जाईल. याही वेळी अप्रतिम दर्जेदार हवाई सफर, क्या हवाई पूरी हल्ला रात खड़े रहोगे आणि बाकियों के इंतजार में? फेकून दिला है. एंटीरोड जेल जो बाउंड्री, कॉकरोच को लाइन बाहर जा, खींचे, वो आएगा, पार, खाएगा और मर जाएगा, पार, साथ ही बाकी पार, कॉकरोचों को भी मार देगा. पार, सुबह तक सिक्सर. सब मर जाएंगे। हिट एंटी रोड जेल अब 99 रुपए के पैक में भी। संदीप आवडेंनी सुरुवात चांगली केली होती या ओव्हरची, मात्र त्यानंतर गणेश कॅप्टन आहे टीमचे आणि त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे या टीमची, आणि त्या जबाबदारी अनुसार त्याची बॅटिंग 2 ओव्हर पिच चेंडू भेटले आणि अगदी वेगवान चेंडू जेव्हा जेव्हा येतो ना तेव्हा तेव्हा आपण पाहत असतो गणेश हे प्रभावित करतात. त्यांची बॅटिंग अगदी जबरदस्त असते आणि त्यांचे स्ट्रोक अगदी आपल्याला पाहायला भरपूर जास्त आवडतो, कारण जास्तीत जास्त स्ट्रोक त्याच्या व्ही शेपमध्ये असतात. ओव्हर क्रमांक 3 घेऊन राज जैन आला आहे. चौथी ओव्हर आहे, चौथी ओव्हर आहे. अक्षय पाटील अगदी मॅचमध्ये रन्स किती झालेत, बॉल किती झालेत हेच मोजत आहेत सध्याच्या घडीला, कारण ज्या प्रकारे राज यांनी सुरुवातीच्या कालखंडात नाव कमावला होता, कुठे ना कुठेतरी
तो नाव अगदी टिकू शकत नाही. धावसंख्या 35 आहे, 35. फूटच्या वरून हा बॉलला कलेक्ट केलाय. ओ हो, उदय पाटील आहेत, करणार नाही आहे चुकी. आणि उदय पाटील ज्या खेळाडूंनी खऱ्या अर्थाने तिला गल्लीसाठी, गणेश गल्लीसाठी बनावून सोडलाय. स्ट्रायकिंगकडे करण मिस्त्री. करण मिस्त्रीच्या प्रत्येक 6ला 200 रुपये असणार आहे अप्पू आणि सचिन यांच्याकडून. चांगला फटका या ठिकाणी गॅपमध्ये आहे. सनी पटेल या ठिकाणी कलेक्ट करत आहेत चेंडूला. आणि ओहो, या ठिकाणी पहा गॅदर होत नाही आहे राज जैनकडून. अगदी ज्या प्रकारे राज जैननी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती ठाकूर 11 टीमच्या माध्यमातून, त्या टीमच्या अगेन्स्टमध्ये बॉलिंग करताना पाहायला भेटत आहे. अगदी फार कमी वयामध्ये 10PL दुबईला खेळणारा खेळाडू आहे, मात्र त्यानंतर त्याचा फॉर्म अजूनही दिसत नाही आहे. ओहो, वेगवान चेंडू. करण मिस्त्री लाईनच्या फार दूरवर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र हा आलाय डॉट बॉल. जितू पॅकर्सचे मालक आदरणीय जितू पाटील साहेबांचा जितकं कौतुक करावं तितकंच कमी आहे. हो हो, या ठिकाणी चांगला चेंडू. अगदी आज राज जैनचे चेंडू पोचत आहे मी म्हणेल. काही 2-3 दिवस असे होते जिकडे राज चेंडूचे बॉल जे पिचिंग होते ते हाफ ट्रॅकर असायचा किंवा ऑफसाईड ऑफ स्टंप असायचा, मात्र आज अगदी स्टंप टू स्टंप अटॅक केला जात आहे. वेल बॉलिंग बाय राज जैन. धावसंख्या 39 आहे. 5 चेंडू 3 धावा. चांगली गोलंदाजी राज यांच्या माध्यमातून. कटरचा वापर पुन्हा एकदा उदय पाटील त्या ठिकाणी आलेले, मात्र बॉल थांबू शकणार नाही आहे. एक सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात आणि धावसंख्या तब्बल 40. चांगली गोलंदाजी राज जैननी या मॅचमध्ये कमबॅक केलं आहे आणि तो सांगत आहे DJ Ashish Mix. धन्यवाद. लगेच राज जैनकडे गेला आणि सांगितलं तू कुछ अलग डालने जाता है मैच में बाहर, यहाँ पे जो डाला वही डालना. आणि चांगले टाकले यांनी राज जैननी मी म्हणेल. पुन्हा एकदा अभय सिंग आले बॉलिंग ट्रॅकवर. बुम बुम.
चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी सहज धावलेत. सतीश चव्हाण कॅचवर पोचले होते मात्र कॅच भेटत नाही आहे आणि फक्त एकच धाव या बॉलवर. प्रयत्न त्या ठिकाणी सतीश चव्हाणने चांगला केला होता. चेंडू त्यांच्या हातामध्ये पडला जरूर होता मात्र एकच धाव. अजूनही राजेशला बॅटिंगसाठी पाठवला गेला नाही आहे टीमकडून. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एकदा हवेत आहे आणि सतीश चव्हाण पुन्हा एकदा चुकी केली आहे. अगदी नवनीत चव्हाण आहे त्यांचे यंगस्टर ब्रदर आहेत आणि जे एल्डर ब्रदर आहेत म्हणजे सतीश चव्हाण यांच्या माध्यमातून झाली आहे चुकी. आणि पुन्हा एकदा अभय. याही ठिकाणी वेग होता मात्र लाईन थोडीशी खराब आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल. धावसंख्या 45 रन्स या ठिकाणी पाहायला भेटत आहे या मॅचमध्ये. चांगली सुरुवात म्हणावं लागेल टीम ठाकूर 11 या टीमच्या माध्यमातून. 45 धावा स्कोर कार्डवर आहे. अजूनही 4 बॉल. नवनीत चव्हाण ऑन स्ट्राईक. ओ हो मेरी झलक सबसे अलग पाठवलाय थेट गार्डनमध्ये. या चेंडूला डिपॉझिट केलाय. वेल स्ट्रोक बाय नवनीत चव्हाण. DJ Ashish Mix. त्यानंतर पुढच्या बॉलवर आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. DJ धावसंख्या 51. राजेशाला बॅटिंगसाठी. हो क्या बात आहे. लक्ष त्या ठिकाणी अक्षय पाटील आहे. प्रयत्न अप्रतिम. आतमध्ये बॉलला थांबवलाय. चौका या ठिकाणी नाही आहे. व्हॉलंटियर या ठिकाणी गुड फिल्डिंग बाय अक्षय पाटील. रनिंग कॅच घेण्याचा प्रयत्न होता मात्र चांगला क्षेत्ररक्षण झालाय. फक्त कौतुक केलं गेलंय प्रत्येक फिल्डरच्या माध्यमातून. कोण आला नाही आहे धावत अक्षयकडे. हाफ ट्रॅकर बॉल पुल पॉवरफुल आणि चेंडू गोल. षटकार. DJ Ashish Mix. थँक यू डीजे. सध्याच्या घडीला मोठे फॅन जे आहेत ना ते राहुल पाल आहेत. काल गेले बघायला जायचं म्हणजे बघायला जायचं बाईकवर
चांगली बॅटिंग शेवटच्या मोमेंटला राजेश यांच्या माध्यमातून 2 बॉलमध्ये त्यांनी 8 धावांचं योगदान दिलं आहे या मॅचमध्ये. बॅटिंगसाठी कोण जाईल हा मोठा प्रश्न आहे. सचिन पाटील नेहमीच रेडी असतात बॅट घेऊन. आज काय मोठा फेरबदल आहे. करण मिस्त्रीच्या बॅटमधून एकही चौका षटकार आला नाही आहे. सिक्स्टी 60 धावा आहे विजयासाठी. धावसंख्या तब्बल 59 स्कोर कार्डवर झालेली आहे आणि विजयासाठी 60 रन या मॅचमध्ये करायचे आहेत. आणि आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आमचे तमाम व्यक्तिमत्व आदरणीय नगरसेवक चला अगदी ठाकूर 11 टीम ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. तर आयोजक कमिटीचा निर्णय असा आला आहे की तुम्हाला 3 धावा पेनल्टी या ठिकाणी देण्यात येणार आहे टीमकडून. आम्हाला सूचना आली आहे सचिन पाटील कमिटी मेंबर्स कमिटी जे आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून की 3 धावांची पेनल्टी घेऊन टीम ठाकूर 11 संघ खेळणार आहे. सचिन पाटील कमिटी यांनी सांगितलं आम्हाला, त्यांचा जस्ट आम्हाला कॉल आला आणि सांगितलं हो कारण ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी आहे. सचिन पाटीलकडे अगदी सेन्सिबिलिटी आहे मी म्हणेल. नेहमीच काम अँड कूल असतात. आपण पाहिलं कोसमाई चषकमध्ये समोरचा टीम खारबाव हा उशिरा आला होता, मात्र संघ जे श्रीश्याम जितू बॅकर्स नगरसमोर ऑन टाईमवर पोचला होता. तर त्यांना कमिटीने 3 धावांची पेनल्टी लावली होती, मात्र सचिन पाटीलने सांगितलं पेनल्टी नाही आहे, आम्हाला पेनल्टी नको, आम्ही फेअर गेम खेळणार आहे. आणि याही मॅचमध्ये त्यांनी पेनल्टी कॅन्सल केलेली आहे. मात्र
जे नियमावली आहे त्याचा त्यांना फॉलो करणं हे महत्त्वपूर्ण आहे कुठल्याही टीमसाठी. विजयासाठी 30 चेंडूमध्ये तब्बल 7 धावा बनवायचे आहेत. प्रत्येक ओव्हरमध्ये 12-12-12-12-12चा पहाडा या ठिकाणी बोलायचा आहे. टीम जय श्रीश्याम जितू पॅकर्स नवघर या टीमला. उदय पाटील आणि सचिन पाटील ही जोडी मैदानाची आतमध्ये आपण पाहतोय. एक टाईम असा होता जितू पॅकर्स नवघर म्हणजे साई विहार नवघर, जितेंद्र कडव आणि संदेश पाटील सँडी यांना आपण ॲज अ ओपनर पाहायचो. मात्र आज ओपनिंगच्या भूमिकात आहेत उदय पाटील आणि सचिन पाटील. बॉलिंग ट्रॅकवर बडू. चेतन बडू बॉलिंग ट्रॅकवर आलेले आहेत. षटक क्रमांक 1 घेऊन P1चा षटक घेऊन. राकेश अण्णाजी देखील आहेत मॅचमध्ये. पहिला चेंडू ब्लॉकॉल चेंडू क्षमता आहे प्रवीणकडे. चांगली गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि पहिला चेंडू अप्रतिम रिलीज केला गेला या ठिकाणी बडू यांच्या माध्यमातून. चांगले गोलंदाज आहे. मोठे फटक्यासाठी जाणले जातात. ओहो फटका अप्रतिम आहे. हे क्लास आहे, प्युअर क्वालिटी आहे. उदय पाटीलचा इतका वर्षाचा अनुभव आहे या शोमध्ये. एक ठोकला आहे डीप पॉइंट कव्हरच्या मधोमध हा पहिला पॉवर प्लेमध्ये पॉवरफुल चौकार. त्यांच्याकडे जर्सी आहे भरपूर सारे, मात्र त्यांच्या अंगावर जर्सी दिसत नाही आहे. ओहो अराउंड द लेग या ठिकाणी उदय पाटील सोडून दिलं आहे. वेल लेफ्ट बाय उदय. आणि या दरम्यान आलाय एक अवांतर. आणि आज अगदी उदय पाटीलने ज्या प्रकारे कव्हरमध्ये स्ट्रोक खेळला आहे ना ते पाहून अगदी नवघरकरांना आनंद झाला आहे. कारण या प्रकारे स्ट्रोक उदय पाटील फार कमी प्रमाणात सध्याच्याकडे खेळतो. मात्र याही ठिकाणी फटका अप्रतिम आहे आणि फटका थेट निघून जाईल. नवघर संघाचा संघर्ष मोठा राहिला आहे. कारण जेव्हा जेव्हा मॅचला जात असताना सर्वप्रथम दत्तगुरू देवाला एक नारळ दिला आहे, तर त्या आज नारळाचा सन्मान करावा लागेल. टीमला बॅटिंग करावं लागेल स्वतःच्या होम ग्राउंडवर. या ठिकाणी नवघरकरांना आनंदित करावं लागेल. या दरम्यान सिंगल एक धावसंख्या स्कोर कार्डवर डबल फिगरमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये 10. मागील काही मॅचेसमध्ये आपण पाहिला 10 रन्स करण्यासाठी जितू पॅकर्स या संघाने ऑलमोस्ट 2-2 ओव्हर घेतलेले आहेत. मात्र आज एक विस्फोटक अंदाजमध्ये उदय पाटील ज्याच्या बॅटमधून 2 चौकार आतापर्यंत आलेले आहेत. सचिन पाटीलचा स्ट्रोक पहा. त्यांनी देखील सांगितलं उदय पाटील तुम मार सकते हो तो हम भी है. हम भी किसी को छोड़ेंगे.
फटका या ठिकाणी सचिन पाटीलच्या बॅटमधून देखील त्या प्रकारे उदय पाटीलकडे टेम्परामेंट आहे ना, त्या प्रकारे सेन्सिबिलिटी सचिन पाटीलकडे आपल्याला पाहायला भेटत आहे. त्याच्या बॅटमधून अगदी डीप कवर पॉईंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला आहे. या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये चांगली सुरुवात म्हणावं लागेल. ही सुरुवात नेहमी जितू पाटील साहेब बघत असतात. त्याची सुरुवात कधी होईल, मात्र ती सुरुवात झालेली आहे. आउटसाईड द लेग स्टंप व्हाईट बॉलचा सिग्नल अंपायरचा आला आहे. या ओव्हरमध्ये तब्बल 3 चौकार आलेले आहेत. नेहमी आपण जितू पॅकर्स संघाला पाहतो की अगदी ऑन साईडमध्ये, मात्र आज इम्पॅक्टफुल बॅटिंग केली आहे. जसा चेंडू तसा उत्तर दिला आहे. हो, या ठिकाणी व्हाईट बॉल आणि इंदिरानगर परिसरातील फेअर अँड लवलीचे ब्रँड ॲम्बॅसिडर वडाबाई यांचं आगमन झालेलं आहे. स्वागत आहे वडाबाई. फेअर अँड लवलीचे ब्रँड ॲम्बॅसिडर आदर्श इंदिरानगरचे वडाबाई यांचं आगमन झालेलं स्वागत आहे वडाबाई यांचं देखील. त्यांना समोरून पहा आणि फेसबुकला पहा, 2 चित्र वेगळेत. समोरून पाहिल्यानंतर साऊथ आफ्रिका आणि फेसबुकला पाहिल्यानंतर ऑस्ट्रेलिया. पुन्हा एकदा धन्यवाद आमच्या कुशल पाटीलजी यांचा देखील. साहिलजी पात्रा यांचं देखील खूप खूप धन्यवाद, जे आजच्या दिवसासाठी पाण्याची व्यवस्था संपूर्ण खेळाडूंसाठी करून देत आहेत. त्यानंतर भाईमामाचे सुपुत्र मयूर पाटील यांचं देखील धन्यवाद. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जिथे पॅकर्सनी दमदार सुरुवात केलेली आहे. धावसंख्या तब्बल 17 स्कोरकार्डवर. अगदी भरपूर जण सांगत असतात मला की जितू पॅकर्स टीम कागदोपत्री स्ट्रॉंग आहे, मात्र आज स्ट्रॉंग मैदानाच्या ॲपमध्ये उदय पाटील आणि सचिन पाटीलनी सुरुवात केलेली आहे. वेल स्टार्ट बाय बोथ द ओपनर पेअर्स फॉर जितू पॅकर्स नवघर. प्रत्येक ओव्हरमध्ये 12 बनवायचे आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये तब्बल 17 धावा ठोकलेल्या आहेत. नवनीत टू सचिन पाटील. ओहो, वेगवान चेंडू समजलाच नाही आहे या ठिकाणी. सचिन पाटीलनी ॲक्शन का केली हाही देखील मोठा प्रश्न आहे. ज्या प्रकारे चेंडू पडला, राईज झाला, त्याने सांगितलं की बॉल आपटतोय मे बी, आणि तो आपटण्याचा प्रयत्न नवनीत निश्चितपणे करेल. उंची जास्त आहे आणि त्याच्याकडे असलेल्या क्षमता देखील कमी नाही आहेत. ओव्हर पिच बॉल, रेंजमध्ये बॉल होता या ठिकाणी. गणेश त्या ठिकाणी सरसावलेले आहेत. 1 धाव या ठिकाणी पूर्ण होईल या बॉलवर आणि धावसंख्या तब्बल 18 धावा स्कोर कार्डवर. 4 चेंडू फेस केलेत उदय पाटीलनी, ज्यामध्ये 2 क्लासिकल चौकार आहेत आणि 1 सिंगल. टोटल व्यक्तिगत उदय पाटील 9 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. फुल टॉस बॉल ऑन साईडमध्ये टर्न केला आहे. 1 धावचा प्रयत्न आणि 1च धाव या बॉलवर भेटणार आहे. चांगली फेकी त्या ठिकाणी चांगला गॅदर बोनी यांच्या माध्यमातून. 1 सिंगल रन आणि धावसंख्या 19. अगदी वातावरण पूर्णपणे शांत आहे आणि उदय पाटील आणि सचिन पाटील हे चर्चा करत आहेत की सुरुवात चांगली झाली आपल्याला, मात्र या सुरुवातीला एक फायनल टचअप द्यायचा आहे, म्हणजे सामन्याला ऑलमोस्ट फिनिश करायचा आहे या ठिकाणी. तो प्रयत्न सचिन पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना. ऑन साईडमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहे त्या ठिकाणी. अभय त्या ठिकाणी अवेलेबल आहेत, मात्र करण आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी करण मिस्त्रीच्या माध्यमातून. सलगचा 3 चेंडू या पॉवर प्लेमधील 3 धावा येतोय. पहिला चेंडू डॉट आला होता, मात्र एखादा मोठ्या स्ट्रोकच्या सर्चमध्ये आहेत आता. ओहो, फटका समोर ठोकलाय.
हो, या ठिकाणी चेंडू थोडासा खराब राहिला गेला आहे. वाईटचा इशारा अंपायरचा या ठिकाणी आला आहे आणि धावसंख्या 21 स्कोर कार्डवर आहे. नवनीतने देखील प्रभावित केला आहे. आणि काही दिवसापूर्वी नवनीतला देखील जिथे पॅकर्स टीम संघातून खेळताना संधी भेटली, बॉलिंगसाठी आले होते, चांगली गोलंदाजी केली. मात्र आज पुन्हा एकदा ठाकूर 11 टीमसाठी अगेन जितू पॅक. ओ हो 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 हो, वॉट अ बॉल, फॅबुलस, ट्रेमेंडस, सुपर डिलिव्हरी बाय नवनीत चव्हाण. बॉलिंग देखील करायची संधी भेटली आहे. या ठिकाणी आहे तीन चेंडूवर पाटीलने जर ठोकले तर तब्बल 1100 रुपये कॅश प्राईज दिला जाईल भाविक पाटील यांच्याकडून. पहिला चेंडूवर संधी होती कारण मिस्त्रीला विकेट घेण्यासाठी, मात्र तो विकेटचा शोध भेटला नाही अजूनपर्यंत. ठाकूर 11 टीमला त्या विकेटचा सर्च करत आहे, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक केला आहे आणि पुन्हा एकदा उदय पाटीलकडे नवघरकरांचं लक्ष लागलं आहे. सुरुवात चांगली केली होती, मात्र सध्या थोडासा स्ट्रगल करत आहेत. चांगला चेंडू रिलीज केला आहे कारण मिस्त्रीने देखील या मॅचमध्ये अगदी चेंडू ब्लॉक हॉलमध्ये टाकत आहेत. जास्त मोमेंटम देत नाही आहेत बॅटरला स्टान्स बदलण्याकरिता आणि अगदी अस्त्राचा वापर. ओ हो हो हो, या ठिकाणी यष्टी वाकवली आहे, फलंदाज बाद. विशाल एस 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 बॅटिंगसाठी सनी पटेल आलेले आहेत. कालचा दिवस देखील सनी पटेलने जिथे पॅकर्स टीमसाठी षटकार चौकार ठोकला होता, मात्र अक्षय सुनीलने थांबवलं आहे अजूनही. लेट्स पाहूया. हो, याही वेळी मात्र ब्लॉकामध्ये चेंडू. ओ हो, खराब क्षेत्ररक्षण राहिला गेला आहे. सिंगल पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न. राकेश अण्णा त्या ठिकाणी आहेत आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण होईल आरामात.
अशोक पाल त्या ठिकाणी होते, चच्चा होते त्या ठिकाणी आणि चच्चाला चेंडू भेटला नाही आहे. पॉझिटिव्ह इंटेंट या ठिकाणी जितू पॅकर्स नवघर टीमचा अक्षय सोनीला थांबवला गेला आहे. अक्षय सोनीचे फॅन सध्याच्या घडीला ज्योती पार्कमध्ये भरपूर आहेत. एका बाईकवर 3 जण 4 जण ठाणा असेल भिवंडी असेल ट्रॅव्हल करतात. ऑन साईडमध्ये प्रोटेक्शन अवेलेबल आहेत त्या ठिकाणी. निलेश स्वतः त्या ठिकाणी आहे, चांगला क्षेत्ररक्षण, चांगली फेकी आणि फक्त एकच धाव या बॉलवर. मागील 2 ओव्हरमध्ये ठाकूर 11 टीमने जबरदस्त कमबॅक केला गेला आहे. मागील जर 11 बॉलचा विचार केला तर 11 बॉलमध्ये फक्त 9 धावा आलेल्या आहेत. अराउंड द लेग, आउटसाईड द लेग स्टंप या ठिकाणी वाईड बॉलचा इशारा अंपायर मनोज सरांचा येतो आहे आणि 1 धावसंख्या टोटल 27. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे उर्वरित 13 बॉलमध्ये. ओहो, या ठिकाणी सचिन पाटीलचा मोठा ब्लास्ट आणि बॉलला थेट पाठवला गेला आहे. गॅलेक्सी विंडो आदर्श इंद्रानगर स्टँड्समध्ये सोनी यादव आनंद घेत आहेत. मॅच आले, स्वागत आहे. रुको जरा, सबर करो. जी हाँ, मैं हूँ खलनायक. ओहो, या ठिकाणी मोठा लांब लचक लांबच लांब षटकार ठोकलाय. नाव आहे सनी पटेल. स्वागत आहे. एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप चॅनलमध्ये चेंडू होता. डॉट बॉल. प्रत्येक डॉट चेंडू जितू पॅकर्स टीमच्या फॅन्सला नाराज करतोय, निराश करतोय. मात्र जितका मोठा षटकार येतो ना तितका त्यांना आनंद देखील होत आहेत. 10 बॉल आणि 21. ओ हो, या स्पर्धेमधील सर्वात उत्कृष्ट षटकार सनी पटेलच्या बॅटमधून.
धन्यवाद डीजे. सनी पटेल तर मला माहीत आहे नवघरमधून आलेले आहेत आणि नवघरकरांसाठी अफलातून आणि धडाकेबाज फलंदाजी करताना पाहायला भेटत आहेत सनी पटेल. मागील एक चेंडू षटकार, त्यानंतर डॉट, त्यानंतर पुन्हा एकदा या स्पर्धेमधील सर्वाधिक उत्कृष्ट असा षटकार ठोकला आहे सनी पटेलने आणि मॅचमध्ये मोठा पलटवार टीम जय श्री श्याम जितू पॅकर्स नवघर टीमकडून. चेंडू आहे 9 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत 15. मॅच अजूनही बॅलन्सिंग आहे, 50-50 आहे मॅच पूर्णपणे. आज जबरदस्त या ठिकाणी बॅटिंग लाईनअप पाठवत असताना उदय पाटील टीमला लीड करत आहेत. ज्या प्रकारे आपण पाहिला की बॅटिंगसाठी ओव्हरऑल सलामीला अक्षय सोनी यायचा, मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांचा डाव ऑलमोस्ट संपायचा. मात्र आज उदय पाटील आहेत टीमला घेऊन जात आहेत, लीड करत आहेत आणि सांगत आहेत की आपल्याकडे बॅटिंग लाईनअप चांगली आहे, मात्र त्याचा वापर कुठे ना कुठे चांगला होत नाही आहे. त्याचा वापर योग्य झाला तर आपण निश्चितपणे जिंकूया. आणि आता 9मध्ये 15 चांगला चेंडू सन्मान दिला आहे. वॉटर प्लेसमेंट बाय सनी पटेल आणि कमिटमेंट पहा. रनसाठी निघाले, डायरेक्ट हिटची संधी होती आणि या ठिकाणी पहिल्या डायरेक्ट हिटसाठी बचावले गेलेत. त्यानंतर सचिन पाटील देखील षटकार ठोकत होते, मात्र त्यांची विकेट महत्त्वपूर्ण राहिली या मॅचमध्ये आणि रनआउटच्या स्वरूपात बाद. धन्यवाद डीजे. अगदी करण मिस्त्रीला पहा, त्यांच्या मनामध्ये काय चाललं त्यांनाच माहीत आहे. त्यांच्या मनामध्ये एकच आहे, यस कधी मनोजपर्यंत पोचतो मी. आदर्श यस 46 रन आहे स्कोर कार्डवर. नवच्या सुरुवात बाद आणि अक्षय सोनीला अजून थांबवला गेला आहे. अक्षय सोनीचा वापर कधी केला जाईल लेट्स पाहूया. अक्षय पाटील आल्यात बॅटिंगसाठी. अनहोनी को होनी करते ते नाव अक्षय सोनी आहे, मात्र अजूनही बॅटिंगसाठी आलेल्या नाही आहेत. कालचा दिवस निंबवली भिवंडी या टीमने गाजवला. काय बॅटिंग केली गेली राजा यांच्या माध्यमातून. शुभम भावेश हो या ठिकाणी मिनी हेलिकॉप्टर उडवला आहे, गॅप मोठा आहे. त्या ठिकाणी मोनिश बोरीजा गेले आहेत काव क्षेत्रामध्ये. अक्षय पाटील का थांबले हा मोठा प्रश्न आहे. अगदी बॉल पूर्णपणे काव कॉर्नर क्षेत्रामध्ये गेला आहे. अक्षय पाटील पाहत राहिले आणि सनी पटेल अगदी वेगवान आहेत ऑन फील्ड. सात चेंडू आणि 12 धावाची आवश्यकता या मॅचमध्ये. पहिलाच मॅच हाय व्होल्टेज पैसा वसूल सामना. मिस टायमिंग आहे, बॉल अगदी फिरेल हे राजेशला माहीत आहे आणि कॅचचा प्रयत्न नाही आहे. नवनीत नाराज आहेत या फिल्डिंगमध्ये आणि एक सिंगल धावसंख्या तब्बल स्कोर कार्डवर 49. 6 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. अरे कोणाचा आहे नाव सांग, नाव टीमचं नाव सांगायचं आहे, टीमचं नाव. देवा स्पोर्ट्स वर्सेस सिद्धिविनायक बॉईज कॅप्टन. आपण लगेच आमच्या मुख्य अक्षाच्या समोर टॉससाठी यायचं आहे. देवा स्पोर्ट्स देवाचा काल देखील एक
बॉलिंगसाठी अशोक पाल आलेले आहेत. अगदी वय वर्ष 40+ आहेत अशोक पाल. मात्र क्रिकेटसाठी त्यांचा फिटनेस जे आहे ना अप्रतिम दर्जेदार. मात्र या ठिकाणी मॅच बनवतील का लेट्स पाहूया. 6 बॉल आणि 11 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे. अक्षय सोनी जाणं बाकी आहे. सतीश चव्हाणचं येणं बाकी आहे अजून बॅटिंगसाठी. मात्र सनी पटेलनी चांगली बॅटिंग केलेली आहे. ओहो सिंगलचा प्रयत्न पूर्ण होईल का लेट्स पाहूया. स्ट्राईक एंडकडे थ्रो आणि एक धाव या बॉलवर. म्हणजे आता चेंडू शिल्लक आहे 5 रन्स करायचे आहेत 10 या मॅचमध्ये. पैसा वसूल सामनाच पहिला मॅचमध्ये. टीम जय श्रीश्याम जिद्यू पॅगस नवघर वर्सेस ठाकूर 11 या दोन टीमच्या दरम्यान. आपण पाहत आहोत बकरा चषक 2026. ओहो या ठिकाणी मोठा शॉट खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही अक्षय पाटील यांच्या माध्यमातून. आणि हा आलाय डॉट बॉल. म्हणजे 4 चेंडू रन्स करायचे आहेत 10. चला आता वॉर्निंग असणार आहे ओव्हरऑल बॉलरला देखील. याचे पाहूया. अक्षय पाटील आहेत सेकंडकडे. 4 मध्ये 10 करायचे आहेत आणि अक्षय पाटीलने ठोकलाय हा हाय हँडसम उतुंग षटकार. डीजी धन्यवाद. लकी 11 मालाड टीमचे कॅप्टन टॉससाठी यायचं आहे आणि सिद्धिविनायक बॉईज मिरा रोड या टीमचे कॅप्टन राहुल जाधव या ठिकाणी येत आहेत. त्यांचं देखील स्वागत असणार आहे. ओहो हेलिकॉप्टर उडवला आहे समोर मारला आहे. मोनिश बोरसे त्या ठिकाणी आहेत. 1 धाव पूर्ण झाला. दुसरा प्रयत्न. मात्र लेट्स पाहूया. वॉट अ कमिटमेंट. अशोक पाल ज्या ठिकाणी थोडेसे स्पीड झाले मात्र स्वतःला थांबवलं आहे. हा ॲक्शन रिप्लेमध्ये बॉलला गॅदर केला आहे. कारण त्यांना माहीत आहे एखादा डॉट बॉल आणि विकेट या मॅचमध्ये मी पुन्हा येऊ शकतो. चेंडू आहेत आता टोटल 2 आणि विजयासाठी रन्स करायचे आहेत तब्बल 3 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे याकडे लक्ष द्या आपण दोन्ही टीमने. 2 बॉल आणि 3 रन. सनी पटेल अगदी विश्वास फुल कामगिरी केली आहे त्यांनी या मॅचमध्ये. मात्र सामना जिंकवला तर अजून विश्वास वाढेल त्यांच्यावर. 2 बॉल आणि रन्स करायची आहेत तब्बल 3. ब्लॉक हॉल चेंडू डिक्लेअर झोनमध्ये गेला आहे. म्हणजे आता 1 बॉल 2 रन हे कंपल्सरी असणार आहे. टीम जय श्याम जिद्यू पॅगस नवघरला. जबरदस्त गोलंदाजी अशोक पाल यांच्या माध्यमातून 11 धावा डिफेन्स करत असताना सामना आलाय 1 बॉल 2. एक चेंडू 2 धावा. अगदी दिलो की धडकन धक 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 या ठिकाणी करताना पाहायला भेटत आहे. सामना पहा मित्रांनो. जर सामना आवडला असेल तर एकदा दोन्ही टीमसाठी त्याला झाला पाहिजे. अप्रतिम दर्जेदार क्वालिटी मॅच. 1 बॉल आणि 2 रन या मॅचमध्ये मोठा संघर्ष राहिला आहे सनी पटेलचा. आणि आता सामना आला आहे 1 बॉल 2. प्रत्येकजण अगदी जे बसलेले आहेत ते उभे झालेले आहेत. आणि सामना फिनिश केला आहे सनी पटेल आपल्या स्टाईलमध्ये. वेल प्लेड बाय सनी पटेल.
अँड हार्ड लक टीम ठाकूर 11 चांगली फाईट दिलेली आहे या ठिकाणी ओव्हरऑल या मॅचमध्ये. सचिन पाटील यांचे वडील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. भारतीय रेल्वे स्टाफचे रिटायर पर्सन आहेत आणि कॅप्टन कॉल देणार येस लकी 11 मलाड कॉल देणार आहेत. हेड्स असा कॉल आहे या ठिकाणी आणि हेड्स या ठिकाणी आलेला आहे. तर निर्णय काय असणार आहे लकी 11? गोलंदाजी करणार. सिद्धिविनायक 11 टीमच्या समोर कधी तुमचा खेळ झाला आहे का? सिद्धिविनायक 11 टीमच्या समोर तुम्ही कधी खेळलेला आहेत का? नाही, पहिल्यांदाच खेळणार. आणि या विभागामध्ये खेळण्यासाठी पहिल्यांदा आहेत की आधी आलेले आहेत? आधी आलोय नायगाव वगैरे खेळलो, इथे पहिल्यांदाच खेळणार. काय वाटतोय डिसिजन काय असणार आहे आणि ओव्हरऑल कसं वाटतोय आयोजन? आयोजन तर चांगलं आहे. गोलंदाजी घेतलं आहे, कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न असेल. चला खूप खूप धन्यवाद. सिद्धी पॅकर्स मोठा ट्रॅव्हल राहिला आहे सध्याच्या घडीला. डे नाईट खेळत असताना बॅटिंग करायची आहे. जाधव काय वाटतं ओव्हरऑल? आम्ही जास्तीत जास्त रन बनवून ट्राय करू. चला धन्यवाद जाधव यांना देऊया शुभेच्छा देऊया. चान्स असणार आहे, प्रयत्न त्यांचा देखील असणार आहे जसं जसं धावा बनवण्याचा. आणि साहिल पात्रा आणि पात्रा ब्रदर्स यांचा देखील धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून आपल्याला संपूर्ण खेळाडूंसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याबद्दल त्यांचा देखील धन्यवाद. 5 ओव्हर आहे. येस कंपल्सरी ईच अँड एव्हरी मॅचेस विल बी द 5 overs ओनली.